पुढची बातमी विधान परिषदेबाबतची। काही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळाचा धुरळा आता दुसऱ्या दिवशी हळूहळू खाली बसू लागलाय आणि बंडखोरांनी आपल्या भूमिका जाहीर करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे पूर्वीच्या निवडणुकीतले हिशेब चुकते करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसल्याचेही संकेत मिळू लागले। आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आता बंडखोरांनी आपल्या भूमिका जाहीर करायला सुरुवात केली आहे। अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत असली तरी अनेक बंडखोरांनी आपल्या बंडखोरीवर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केलाय। नांदेड मतदारसंघातून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र ही उमेदवारी अपक्ष नसून महाविकास आघाडी पुरस्कृत असल्याचं सांगत आष्टीकरांनी या लढतीची चुरस वाढवली आहे। इथून काँग्रेसच्या उमेदवारांनीही अर्ज भरला असल्यामुळे माघारीच्या दिवशी नेमकं काय होणार याची उत्सुकता वाढली आहे। महाविकास आघाडीचा एक पुरस्कृत म्हणून हा कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि सर्वोपरी उद्धव साहेब जे आदेश देतील, जे महाविकास आघाडी आदेश घेईल, जे देतील त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आणि विरोध आमच्या जेवढे काही फॉर्म राहिलेले आहेत त्यातून निश्चित रूपाने एक फॉर्म राहणार, बिनविरोध निवडणूक होणार नाही। सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी माध्यमांसमोर आणलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेण्यात आला आणि आक्षेप घेतला होता त्यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचक म्हणून नमूद असलेले नागेश भोसले यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत फत्तेपूरकर यांच्या अर्जावरती आपण सही केली नसल्याचा दावा केला आणि हेच प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला। आदित्य फत्तेपूरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नागेश भोसले यांच्यावरती प्रचंड दबाव होता आणि त्यामुळेच 25 वर्ष मैत्री असलेल्या नागेश भोसले यांनी केसाने गळा कापला अशी टीका केली। हॅलो, हा ठीक सर, बोला। तुम्हाला काय दबाव येते काय? आला की हा आला की काय म्हणून? हॅलो, तिघाची फोन आले। तुम्ही कुठं जावा निवडून गावाला उद्या? तिघाची फोन आले। होय, आज माझ्यासाठी नाही, माझे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माझ्या नेत्या प्रणिताई शिंदे साहेब आणि माझ्यावरती ज्या काँग्रेस मंडळींनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली होती, हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धवसाहेब ठाकरे, या सगळ्यांसाठी मला आज खेद व्यक्त करतो की माझ्या हातनं ही नागेश भोसलेंची स्वाक्षरीच घ्यायला नको होती मी, असं वाटतं मला। आता विश्वासाने मी त्यांची स्वाक्षरी घेतली आणि त्यांनी हे असं माझ्या गद्दारी केली। सातारा सांगली विधान परिषदेत महायुती एकसंध असल्याचं वरवर दिसत असलं तरी प्रत्यक्षात जुनी खतखत डोकं वर काढत असल्याची चर्चा आहे। सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला राजकीय धक्का दिला होता, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाकडून याची परतफेड होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी या चर्चेला बळ मिळालं आहे, कारण महायुतीतील काही महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे। 2-2.5 महिन्यापूर्वी जे जिल्हा परिषदेमध्ये रामायण केलं, ज्या सन्माननीय नेतृत्वाचं रक्त सांडलं गेलं, दादागिऱ्या झाल्या, झटापटी झाल्या, हे माणसं कसं विसरणार? तर त्यांना जर काही थोडाफार स्वाभिमान शिल्लक असेल तर ते त्याला चोख उत्तर ह्या सांगली सातारा विधानसभा मतदारसंघाच्या ह्याच्यातनं ज्यांनी अन्याय केला त्यांना चोख उत्तर देण्याची ही एक वेळ आहे, एक संधी आहे। जर ते नाही दिला तर तुमच्या मरणाला तेच जबाबदार स्वतः राहतील। सांगली साताऱ्यातील स्थानिक नेत्यांची ही प्रतिक्रिया असली तरी महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं। ठीक आहे, म्हणजे सांगितलं ना, स्थानिक परिस्थिती काही इकडे तिकडची असू शकते, पण शेवटी जे काही महायुतीमध्ये जे काही आमच्या तिन्ही पक्षामध्ये निर्णय होईल ते निर्णयाच्या मागे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि असंच होणार, काही चिंतेचा विषय नाही। 17च्या 17 जागा आम्ही पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतर विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनीही अर्ज भरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। त्यात भाजपच्या प्रदीप कंद यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता। भाजप आमदार राहुल कुल यांच्यासोबत कंद यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली।
त्यामुळे प्रदीप कंद आता गुरुवारी उमेदवारी मागे घेणार की कायम ठेवणार याची उत्सुकता वाढली आहे. अपक्ष आणि बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी बुधवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. पुढच्या 24 तासात कोण माघार घेणार आणि कोण उमेदवारी कायम ठेवणार याचीच उत्सुकता असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.